दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। पुण्यातील जैन बोर्डिंगच्या मुद्द्यावरून मोहोळ यांच्यावर आरोप सुद्धा झाल्याचं आपण बघतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। या दरम्यान दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटं सुद्धा चर्चा झाली अशी ही माहिती। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घेतील, अन्यथा जैन मुनींच्या सांगण्यावरून त्यांना राजीनामा द्यावा लागेलच अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिलेली आहे। चोर ते चोर आणि शिरजोर अशा प्रकारचं वर्तन मुरलीधर मोहोळ यांचं पाहायला मिळत आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जैन धर्मियांची जागा आणि महावीरांना ज्या पद्धतीनं मंदिर घाण ठेवलं याच्यावर एक शब्द सुद्धा बोलत नाहीत। आणि मग एक शब्द बोलत नाही तर मग तुम्हाला बिल्डर एवढे प्यारे असतील आणि जैन मंदिर युवकांचे शिक्षणाचे जे दरवाजे ते जैन मंदिरांनी उघडे करून ठेवले होते पूर्वीच्या लोकांनी, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत नसेल तर तुम्हाला लोकांनी निवडून का दिला हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो। द्यावंच लागेल। आज धर्मगुरू बोललेत, त्यांची तळतळ बघून जर लाज वाटत असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि लाज नावाचा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नसेल तर मग त्यांना कोणी अडवायचं। रवींद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं, आजही करतो। प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये। मुरलीधर मोहोळजींनी ऑलरेडी स्पष्टीकरण केलं आहे की त्यांचा काही संबंध नाही, ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावर कारवाई होईल। पण धंगेकर जे मुरली मोहोळ बोलतायत ते स्थानिक राजकारण विचारात घेऊन बोलतायत। शेवटी 1000 विषय आमच्याकडे आहे, 1000 विषय आमच्याकडे आहे। धंगेकरांना पाहिजे असेल तर आम्ही देऊ, पण आमचं महायुतीमध्ये मनभेद तयार करायचे नाहीये, आम्हाला मतभेद तयार करायचे नाहीये, त्यामुळे आम्ही त्या विषयावर बोलत